कुंभ राशी 9 फेब्रुवारीला नशीब वळण घेणार, पण आधी एक धक्का बसणार. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज मन जड वाटतंय ना? कुठल्याही कारणाशिवाय अस्वस्थता आहे. हसताना सुद्धा छातीत कुठेतरी टोचणी लागतीये. जर तुम्ही कुंभ राशीचे असाल तर हे ऐकताना पाठीवर काटा उभा राहील, कारण 9 फेब्रुवारी हा दिवस तुमच्यासाठी सामान्य नाही. आज एक गोष्ट घडणार आहे जी तुमचं आयुष्य 2 भागात विभागून टाकेल. आधीचं आयुष्य आणि आज नंतरचं आयुष्य. पुढे ऐकताना मनात हो, हे माझ्याबरोबरच चाललंय असं वाटलं तर कमेंटमध्ये ओम लिहा. हे फक्त कमेंट नाही, हा तुमचा विश्वास आहे. कुंभ राशीची आतली लढाई कोणालाच न सांगितलेली. कुंभ राशीचा माणूस वरून शांत दिसतो, पण आतून सतत झुंजत असतो. तुम्ही खूप दिलं, लोकांना वेळ दिला, भावना दिल्या, साथ दिली, पण बदल्यात काय मिळालं? दुर्लक्ष, गृहीत धरलं जाणं आणि शेवटी एकटेपण. तुमचं दुःख हे कधीच मोठ्याने ओरडणारं नव्हतं, ते हळूहळू आत खात जाणारं होतं. आणि म्हणूनच 9 फेब्रुवारीचा धक्का जास्त बोचरा ठरणार आहे. 9 फेब्रुवारीचा धक्का म्हणजे नेमकं काय? हा धक्का अपघातासारखा नाही, तो सत्याचा आहे. आज एखाद्या व्यक्तीचा खरा चेहरा समोर येईल, एखादी अपेक्षा तुटेल, एखाद्या नात्यावर प्रश्नचिन्ह उभं राहील, किंवा एखादी बातमी मन हादरवेल. ज्यावर तुम्ही विश्वास ठेवलात, ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःला मागे ठेवलत, तोच माणूस आज तुमचं मन रिकामं करून जाईल. हे ऐकून डोळे भरून येत असतील तर समजून घ्या, हे भविष्य तुमच्यासाठीच आहे. धक्का का गरजेचा होता? प्रत्येक वेळी देव थेट आनंद देत नाही. कधीकधी तो आधी आपल्या डोळ्यांवरचं अंधाराचं कापड काढतो. कुंभ राशीने खूप काळ चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवला, स्वतःच्या गरजांकडे दुर्लक्ष केलं. सगळं ठीक होईल म्हणत दुःख गिळलं. 9 फेब्रुवारीचा धक्का तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तो जाग करण्यासाठी आहे. कारण यानंतर तुमचं नशीब हळूहळू वळायला सुरुवात होणार आहे. धक्क्यानंतर काय बदल सुरू होतील? हा बदल लगेच मोठा दिसणार नाही, पण आतून खोलवर रुजेल. तुम्ही नको म्हणायला शिकाल, तुमचं मन हलकं होईल, चुकीच्या नात्यांची साखळी तुटेल आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःची किंमत कळेल. आजचा धक्का उद्या तुम्हाला मजबूत बनवेल. इथपर्यंत ऐकलं असेल तर कमेंटमध्ये मी तयार आहे असं लिहा, कारण बदलासाठी तयार असलेल्यांनाच नशीब साथ देतं. फेब्रुवारीचा उत्तरार्ध. कुंभ राशीसाठी वरदान. 9 फेब्रुवारीनंतर फेब्रुवारीचा उत्तरार्ध कुंभ राशीसाठी हळूहळू उजळू लागेल. अडकलेलं काम पुढे सरकेल, मनावरचं ओझं कमी होईल, नवीन संधीची चाहूल लागेल आणि सर्वात महत्त्वाचं, मी एकटा नाही ही भावना येईल. हा काळ तुम्हाला शिकवेल, सगळे सोबत नसले तरी चालतात, पण स्वतःसोबत असणं फार गरजेचं आहे. प्रेम, नातेसंबंध आणि मनातली भीती. कुंभ राशीचं मन खूप खोल असतं. तुम्ही प्रेम करता तेव्हा पूर्ण करता, पण जखमी झाल्यावर कोणीही समजू शकत नाही इतकं दुखतं. 9 फेब्रुवारीला एखादं नातं तुटेल, किंवा अपेक्षेचा अंत होईल, किंवा मनात दडलेली भीती खरी ठरेल. पण लक्षात ठेवा, जे आज तुटतंय ते उद्या तुमचं रक्षण करणार आहे. स्वतःसाठी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट. आज मोठे निर्णय घेऊ नका, कोणाशी भांडू नका आणि मनात येईल ते बोलू नका. फक्त शांत रहा, स्वतःशी प्रामाणिक रहा आणि मनातून एकच वाक्य बोला, जे घडतंय ते माझ्या भल्यासाठीच आहे. जर आज मन खूप जड असेल तर कमेंटमध्ये फक्त एक मी तयार आहे असं टाका. ही पण एक प्रार्थनाच आहे. कुंभ राशी, आज तुमचे डोळे पाणावले असतील, पण लक्षात ठेवा, देव कधीच कमकुवत लोकांना मोठा धक्का देत नाही. 9 फेब्रुवारीचा धक्का तुमचं आयुष्य संपवण्यासाठी नाही, तर नवं आयुष्य सुरू करण्यासाठी आहे. आज जर तुम्ही शेवटपर्यंत हे ऐकलं असेल तर समजून घ्या, तुमच्यात अजून खूप ताकद बाकी आहे. जर मनातून थोडंसं हलकं वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा. तुमचं नशीब वळायला सुरुवात झाली आहे, फक्त विश्वास ठेवा. जय जय स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.
धन्यवाद.